मित्रांनो, घरबसल्या आपण फक्त 15 रुपयांमध्ये डिजिटल सातबारा काढू शकतो. चला तर पूर्ण व्हिडिओ पाहू. नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू डिजिटल सातबारा कसे डाउनलोड करायचे. डिजिटल सातबारा हा कोणत्याही शासकीय कामांसाठी डिजिटल सातबारा लागतो. तर ते कसे काढायचे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला, सगळ्यात पहिल्यांदा यायचं गुगल क्रोमवर आल्यानंतर आपण टाकायचं सातबारा सर्च केल्यानंतर नंबर 2ची साईड येते लॉग इन डिजिटल साइन सातबारा. याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होते. डाउनलोड फॅकल्टी फॉर डिजिटल साइन सातबारा 8 अँड प्रॉपर्टी कार्ड. तर इथं मित्रांनो 2 प्रकारचे ऑप्शन येतात. एक इथे रेग्युलर लॉग इन आणि दुसरं इथे OTP लॉग इन. जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून पासवर्ड युजर ID बनवला असेल आणि नेहमी तुम्हाला जर काम पडत असेल तर रेग्युलर लॉग इन करून तुम्ही लॉग इन करू शकता. नाहीतर मग तुम्हाला वन टाईम काम असेल तर तुम्ही OTP या ऑप्शनला क्लिक करायचे. OTP ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एंटर मोबाईल नंबर म्हणते. तर एंटर मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. सेंड OTPला क्लिक करायचे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर OTP सेंड होतो. तर OTP टाकून घ्यायचा आलेला. OTP टाकल्यानंतर OTP टाकून घ्यायचा 18. मित्रांनो, OTP टाकायचा. व्हेरीफाय OTPला क्लिक करायचे. व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होते. तुम्हाला पहिले विचारते जिल्हा, तर इथे जिल्हा निवडायचा. त्याच्यानंतर तालुका विचारते, तालुका टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर गाव, व्हिलेज म्हणजे तुमची जमीन कुठे आहे तर ते गाव निवडून घ्यायचे. गाव निवडून घेतल्यानंतर इथे विचारते सर्वे नंबर किंवा गट नंबर. जो आपल्या शेतीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर असतो तो इथे टाकून घ्यायचा. गट नंबर टाकल्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर पुन्हा विचारते. तर हाच गट नंबर जो आपण टाकलेला असतो तो खाली येतो, त्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर थोडंसं वर घ्यायचं. त्याच्यानंतर 3 प्रकार येतात. पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, त्याच्यानंतर पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा, आणि त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा. तर तुम्हाला किती वर्षाचं पाहिजे त्याला क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन येते. डाउनलोडला क्लिक करायचे. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर डाउनलोड होतो. याच्यावर सगळी माहिती येते. इथे टिक येऊन जाते, म्हणजे हा डिजिटल सातबारा आहे. हा सातबारा कुठेही शासकीय कामात उपयोगी आहे. थँक्यू.